आता शेवटी काय होईल आता याचं कोणीच गॅरंटी घेऊ शकत नाही. मी 31 तारखेला मी आमदार असेल अथवा नसेल याची आज मला सांगता येत नाही. मला खरं काय आमदारांना रस्त्यावर उतरावं लागतंय. सरकारचं त्यांच्या अधिकाऱ्यांकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. गतिमान म्हणून म्हणता तुम्ही सर्वसामान्यांचं सरकार गतिमान सरकार. अरे तुमच्या काळामध्ये वर्ष 2-2 वर्ष टेंडर उघडायला लागतात. लाजा वाटायला पहिल्या सरकारला. खरं तर मला या ठिकाणी वाटतो की खरंच आता विधानसभेच्या अध्यक्षांनी निकाल दिलाय, परंतु ज्या पद्धतीनं 1.5 वर्षापूर्वी या राज्यातलं सरकार पाडलं गेलं, आपल्याला सर्वांनीच आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं काही आमदार पळून गेले. सुरुवातीला 16 आमदार गेले आणि भाजपचे देखील काही आमदार त्यांच्याबरोबर गुवाहाटीला रिसॉर्टवर वगैरे होते. आणि म्हणून हे केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक असेल, काही लोकांना आमिष दाखवून ही लोकशाहीची दिवसाढवळ्या केलेली हत्या आहे. आणि विधानसभा अध्यक्षांकडून आम्हाला खूप अपेक्षा होती की या महाराष्ट्राची ही जी परंपरा आहे ही त्या ठिकाणी राखली जाईल आणि पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून हा निकाल त्या ठिकाणी येईल अशी आम्हा सर्वांना अपेक्षा होती. परंतु काहीतरी तांत्रिक बाबींवरती बोट ठेवून हे निकाल त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अत्यंत खरं या महाराष्ट्रातली लोकशाहीवरती श्रद्धा असणारी सर्व जनता या निकालाने सर्वांचा खरं हिरमोड झालेला आहे. आणि अपेक्षित होतं की ज्या पद्धतीनं ही लोक त्यावेळेस चांगलं चाललेलं सरकार पाडून निघून गेली आणि एक महाराष्ट्राला खरं त्यावेळेस महाराष्ट्राला हा लागलेला कलंक होता ही घटना, जी पद्धतीने खरं सरकार पडलं गेलं. आणि त्यामुळे ही आमदार सगळी 16 आमदार अपात्र होतील अशी सर्वांची त्या ठिकाणी धारणा होती की म्हणजे तांत्रिक कुठल्या गोष्टीमध्ये बघण्यापेक्षा नैतिकदृष्ट्या खरं आज आम्हाला आता मी तर काय सखोल निकाल बघितलेला नाही, परंतु नैतिकदृष्ट्या मात्र ही आमदार खरं अपात्र होणं ही काळाची गरज होती. या राज्यातल्या देशातल्या लोकशाही आता कुठल्या वळणावर जाणार आहे हे कालच्या निकालावरनं खूप मोठं वळण खरं मी म्हणेल की घेतलेलं आहे. परंतु तरी देखील आम्हाला सुप्रीम कोर्टाकडनं आशा आहे हा कालचा निकाल बदलून सुप्रीम कोर्ट हे सगळे आमदारांना ह्या शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करेल अशी अजूनही आशा त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टावर अजूनही आमचा भरोसा आहे. नाही आता काय किती जरी काही मांडलं काय झालं तरी शेवटी आता निकाल हे सगळे अपेक्षेपेक्षा वेगळे लागत आहेत. आता आमची देखील 31 तारखेला मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील निकाल येणार आहे. आमची तर बाजू अजून जास्त त्या ठिकाणी मजबूत आहे. सगळे जे काय पक्षाचे इलेक्शन्स असतील काय असल्या प्रक्रिया अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडलेल्या आहेत. त्यामुळं पण आता शेवटी काय होईल आता याचं कोणीच गॅरंटी घेऊ शकत नाही. मी 31 तारखेला मी आमदार असेल अथवा नसेल याची आज मला सांगता येत नाही. मला खरं काय तलाठी भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोप होत आहे आणि दुसरीकडे महसूल मंत्री म्हणताय की जर सरकारची बदनामी करून गुन्हे दाखल करू, याच्यात कसं वाटतं तुम्ही होते? नक्कीच खरं हे सरकार जेव्हापासनं खरं आमचं महाविकास आघाडीचं लोकशाहीवादी सरकार गेल्यापासून हे सरकार हे खरं यांचं सर्वसामान्य जनतेकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. काल परवाच मी माझ्या राहुरी तालुक्यामध्ये एक आंदोलन केलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीकरता आमदारांना रस्त्यावर उतरावं लागतंय. सरकारचं त्यांच्या अधिकाऱ्यांकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. प्रत्येक टेंडरला 7-7, 8-8 महिने लागतात. म्हणजे काल जे मी रास्ता रोको आंदोलन केलं, जलसंपदा विभागातल्या अखत्यारीतला रस्ता होता. प्रशासकीय मान्यता महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 1 एप्रिल 2022ला जयंत पाटील साहेब इरिगेशन मंत्री असताना त्यांनी प्रशासकीय मान्यता दिली 5 कोटी रुपयाची. 2 वर्ष झालं तर 22 नंतर 22 गेलं, 23 गेलं, तर 24 आलं. आणखीन रस्त्याच्या कामाला सुरुवात नाही. शेवटी आमदार जेव्हा रस्त्यावरती उतरतो तेव्हा कुठंतरी ठेकेदार त्या ठिकाणी सामान आणतो. म्हणजे काय चाललंय काय? मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे देखील टेंडर 7-7 महिने लागले. अधिकाऱ्यांना टक्केवारी खायची का मंत्र्यांपर्यंत टक्केवारी जाणार आहे खरं? म्हणजे लक्ष नाही यांचं खाली काय चाललंय. अधिकारी मनमानी त्या ठिकाणी कारभार चालू आहे. 7-7, 8-8 महिने टेंडरला लागत आहेत. कामं सगळी खोळंबलेली आहेत. खरं आत्तापर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे 3 टप्पे 2-2 टप्पे होऊन जायला पाहिजे होते. पहिलाच टप्पा अजून ठेकेदार काम चालू करणार. म्हणजे अक्षरशः महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसलेली आहे. आपण तलाठी भरतीचं सांगितलं, पण तलाठी कार्यालय तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी मंजूर केले होते. माझ्या तालुक्यात 25 झाले होते मंजूर. अक्षरशः महाविकास आघाडीच्या काळामध्ये मंजूर झालेले कार्यालय आत्ता कुठंतरी महिन्याभरापूर्वी त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे. म्हणजे गतिमान म्हणून म्हणता तुम्ही सर्वसामान्यांचं सरकार गतिमान सरकार. अरे तुमच्या काळामध्ये वर्ष 2-2 वर्ष टेंडर उघडायला लागतात. लाजा वाटायला पहिल्या सरकारला. खरं यांचं लक्ष फक्त सत्ता आपली कशी वाचवायची. एक मंत्री 5-5, 6-6 खाते घेऊन बसलेले आहेत. DPDCच्या बैठका काही जिल्ह्यामध्ये होत नाहीत.
आणि मात्र इथं मात्र स्वतःची सत्ता वाचवण्याकरता राज्यातल्या जनतेला वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. आपण खरं मी वाळू डेपोचा एक विषय मोठा आहे खरं. मी अभिनंदन सरकारचं केलं, पालकमंत्र्यांचं देखील अभिनंदन केलं. आम्ही शेवटी विरोधी पक्ष म्हणून काय विरोधाला विरोध करत नाहीत, शेवटी तात्विक आमचा विरोध असतो. मी चांगलं वाळू धोरण आणलं, लोकांना स्वस्तामध्ये वाळू मिळेल म्हणून सरकारचं अभिनंदन देखील केलं. परंतु प्रत्यक्षामध्ये आज परिस्थिती अशी आहे की स्वस्तामध्ये वाळू लोकांना मिळत नाही. शासन निर्णयामध्ये किती वाहतुकीचे दर असावेत हे ठरवून दिलेलं आहे GR मध्ये, आणि ते दर पब्लिश करावेत शासनाने त्यांच्या वेबसाईटवर असं देखील GR मध्ये आहे. पण ते दर पब्लिश झालेले नाहीत. ते दरानुसार वाहतूक होत नाही. सर्वसामान्य लोकांची त्या वाहतुकीच्या मध्ये लूट होते. काहीही रेट त्यांना लावले जातात. मी कलेक्टर साहेबांना बोललो की आपण हे रेट जर ठेकेदाराला परवडत नसेल तर रेट वाढवून द्या, पण पारदर्शकता आणा. आज देखील कलेक्टरना मी या मुद्द्यावरती भेटलो, त्यांना त्या ठिकाणी अवगत केलं की रेट भले ठेकेदारांना परवडत नसेल तर रेट वाढवा म्हणलं तुम्ही, पण जे ठेकेदारांनाही परवडतील लोकांनाही परवडतील असे रेट त्या ठिकाणी हे करा, आणि पारदर्शकता कुठंतरी याच्यामध्ये येऊ द्या. आपलं धोरण चांगलं आहे, लोकांना स्वस्तामध्ये वाळू मिळावी, वाळू तस्करी बंद व्हावी, हे धोरण चांगलं आहे. पण या धोरणाचं त्या ठिकाणी अंमलबजावणी किंवा जे निष्पत्ती व्हायला पाहिजे त्याचा उद्देशाला कुठंतरी हरताळ फासायचं काम या ठिकाणी यंत्रणा करते का, असा देखील माझा सवाल आहे. जी लोक दिसतात ज्यांनी ठेके घेतलेले आहेत हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नाही. कारण मी काही ठिकाणी मी गेलो तिथले ठेकेदार हे मात्र सरस त्यांचे कार्यकर्ते आहेत. असू द्या, एखाद्या कार्यकर्त्याला काय मिळालं आम्हाला त्याच्याबद्दलही काही ऑब्जेक्शन नाही. पण मूळ या धोरणाचा जो काय उद्देश आहे हा सफल होताना दिसत नाही कुठेतरी. आणि ह्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घ्यायचे आहेत, त्यांना काय रेट ठरवायचे आहेत. वाळूच्या हिथं पण मात्र वाहतुकीमधून जर तुम्ही नफा करी करणार असाल, कार्यकर्ते सांभाळले असणार आहेत, तर मात्र हे कुठेतरी चुकतंय की रेट वाढवावेत जर परवडत नसेल तर. पण आणि हे धोरण चांगलं आहे, याची अंमलबजावणी त्या ठिकाणी व्यवस्थित व्हावी. पण कुठंतरी या सरकारच्या काळामध्ये अधिकारी बहुतेक मंत्र्यांना जुमानत नाहीत असं दिसतंय. प्रत्येक खात्यामध्ये त्या ठिकाणी एकतर काहीतरी अशी धोरणं चुकतायत, काहीतरी अंमलबजावणी करता वेळ होत नाही, उशीर लागतोय, कामं होत नाहीत, स्थगित्या पण दिल्या तुम्ही. आणि म्हणून खरं हे सरकार कुठंतरी गतिमंद मी तर म्हणत असतो. खरंच म्हणजे राज्यातल्या जनतेचं मोठं नुकसान आमचं महाविकास आघाडीचं सरकार गेल्यामुळेच झालेलं आहे. आणि काल त्या जखमेवरती मीठ खरंच सोडण्याचं काम कुठंतरी झालेलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे ठाकरे गटाचा पक्ष म्हणून अस्तित्व संपुष्टात आला आहे. निवडणूक आयोगाच्या पार्श्वभूमीवर हा दिलेला निकाल आहे. आता महायुतीच्या जागा, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये याचा काही परिणाम झाला नाही, मला वाटत नाही तसं. काय शेवटी कुठलंही चिन्ह घेऊन आम्ही लढू, काही लढू, तो काय विषय नाही. लोकांची आज श्रद्धा आदरणीय पवार साहेबांवरती आहे, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंवरती आहे. त्यामुळं आम्हाला चिन्ह कुठलं असेल काय असेल फरक पडणार नाही. ह्या दोन्ही नेत्यांकडे बघून महाराष्ट्रातली जनता, मला खात्री आहे की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा या राज्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही.